ही वरती फोटोत दिसणारी दादा तुमची बहीण कुठे आहे असं बऱ्याच जणांनी मला परवा फोटो अपलोड केल्यानंतर प्रश्न विचारला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी सगळं सांगतो भावानो. आणि सगळ्यात पहिला गैरसमज तुमचा असा दूर करतो की ती मुलगी फोटोत दिसणारी माझी बहीण नाही आहे. आणि ती कोण आहे तर मी शिरोलीत ज्यावेळेला राहायला होतो, आमच्या शेजारी ती कुळेकर राहायला होतं भाड्यानं, आणि त्यांची ती मुलगी होती. काहीतरी कार्यक्रम असताना की नाही आईसाहेबांनी आठवणी साठवून ठेवायच्या म्हणून त्यासोबत ती फोटो काढून ठेवल्यात. आणि तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करतोय की ती मुलगी माझी बहीण नाही. सख्खी बहीण जरी आपल्याला नसली तरी जवळजवळ 30 ते 40,000 अख्ख्या बहिणींचा परिवार आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून देवानं दिला आहे. जरी आता आपल्या जवळ नसल्या तरी आपली जेवढी विचारपूस करत नाही तेवढ्या त्या बहिणी, लाडक्या बहिणी आपल्या विचारपूस करतात. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपुलकीनं तिने कधी पण असं त्यांच्या मनात आलं की विचारतात, आई साहेब कसे आहेत, दादा तुम्ही कसे आहे, काळजी घेत जावा. जेवढी आपली लोक विचारत नाहीत तेवढी आपण जोडलेली लोक आपली चौकशी करत असतात. यापेक्षा आपण जास्त काहीच मिळवलं नाही आयुष्यात. पण तुमचा एक गैरसमज होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आणि तो दिसणारा व्हिडिओमध्ये जो मुलगा आहे तो माझा भाव आहे. त्याच्याबद्दल मी बरंच 3-4 व्हिडिओ केल्यात. आणि मोठा भावाचा आधार आहे म्हणून मी आईसाहेबांची सेवा आजपर्यंत करू शकतो असं मी कायम सांगत आले. आणि आत्ता मग सांगतो तुम्हाला, मोठ्या भावाचा आधार असणं म्हणजे साक्षात बापाचा आधार असल्यासारखं असते, लक्षात ठेवा. फोटोमध्ये जी मुलगी आहे ती जर हा व्हिडिओ बघत असली, तिच्यापर्यंत जर व्हिडिओ पोचला तर प्लीज एकदा कमेंट करून सांग मला. मी तुला भेटतो आणि तुझा व्हिडिओ परत करून सगळ्यांना दाखवून देतो की बाबा लहानपणी एक आठवण म्हणून असं ते फोटो काढलेला आणि ती आठवण कायमची शिल्लक राहून गेल्या.